माझी मुलं आज आता मराठी जिल्हा परिषद शाळेतनं शिकली आणि उद्या 5वी नंतर त्यांना सेमी इंग्लिश जर सुरू झालं, इंग्लिश गणित, सायन्स हा हे आणि इंग्लिश सब्जेक्ट जरी इंग्लिश मधनं सुरू झाला, ह्यांना काही टफ जाणार नाही, कारण 4 वर्ष त्यांचा बेसच असा तयार होणार होय आहे. होय होय. आणि ही मुलं, तुम्हाला आता आमच्या गावात कॉन्व्हेंटच्या 2 शाळा आहेत, एक स्वामी विवेकानंद आणि लिलीपूट म्हणून. हा ह्या मुलांचं आता बेसिक एवढं तयार झालं की ही पोरं त्या पोरांना ऐकत नाही. ऐकत नाहीत तर. ऐकत नाहीत कारण मातृभाषेतनं शिक्षण तुम्ही दोन्ही भाषेतनं मराठी इंग्लिश कम्पेअर करून सांगताय तुम्ही. होय बरोबर आहे. कॉन्व्हेंटमध्ये कसं असतंय, नुसतं इंग्लिश टू इंग्लिश. होय इंग्लिशचं बंबार्डिंग, नुसतं बॉम्ब फेकी असते इंग्लिश, तुम्हाला समजू द्या हे असंच आहे. होय कारण खरं तुम्ही आहे. मराठी बरोबर कम्पेअर करून ते तसं का आहे. होय आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स मधनं सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट होताना हॅजचं हॅव का झालं, होय हे का सांगितलं मुलांना, किती व्यवस्थित सांगितलं. होय. इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज असतं आणि तिथं गेल्यावर हॅव का होतं. बरोबर हे आहे पोरांना ना. ते आयुष्यभर पोरं आता विसरणार नाहीत, हे कसं ट्रान्सफर झालं ते. बरोबर आहे. म्हणजे हे एवढं बेसिकला कॉन्व्हेंटला शिकवत नाहीत ना असं. नाही शिकवत नाही. नाही रेग्युलरला पण एवढं कोणी ग्रामर शिकवत बसत नाही सर. ते भाषा म्हणून आपण सगळं शिकवतोय, ग्रामर म्हणून शिकवतच नाही. तुम्ही आता ऐकलं असेल, आम्ही एकदा पण नाही असं म्हटलेलं आम्ही ग्रामर तुम्हाला शिकवतोय. नाही 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 सगळे कधी ग्रामरच आणि असतंय, फक्त ते भाषा म्हणून आपण शिकवतोय सर. तुमचे उन्हाळी जे क्लास झाले की नाही, हा त्याच्यातले जवळजवळ 85% क्लास मी अटेंड केलेत. राहिलेले 15% मिसेसनं म्हणजे आई म्हणून तिनं केले, पण हा मी ज्या वेळेला मला वेळ नव्हता त्यावेळेला. हा पण 85% क्लास मी अटेंड केलेत मुलांच्या बरोबर. तुमची हा शिकवायची टेक्निक इतकी भारी वाटली ना, इतकी भारी वाटली ना, की मुलांचं इंग्लिश म्हणून उद्या युपीएससी स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी ला जरी गेली तरी हा. मुलांना इंग्लिश हा विषयच येणार नाही. नाही ना, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये कधीच आणि एकदा बेस पक्का झाला ना मुलांचा, होय. ते मुलं कधीच मागे पडेल. इंग्लिश नाही पण विषयीची उलट ते जी वाढतच जाते आणि. वाढत जाते. कसं होय. होतंय, इंग्लिशचा जो न्यूनगंड मुलांच्या मनात ह्या बालवयात तयार होतं ना, इंग्लिश लय अवघड, इंग्लिश लय अवघड, हा तेच तुम्ही खोडून काढायला लागलाय. इंग्लिश हे अवघड नाहीच आहे, इतकं सोपं नाही करून टाकलाय तुम्ही. खरंय. आणि एकदा हे सोपं आहे हे त्यांच्या डोक्यात बसलं ना, मग परत अवघड गोष्टी सुद्धा त्यांना सोप्या होऊन जातात. जातात 100% होतात आहे. आणि पुढचं सगळं ह्याच्यावर बेसिक वरती डिपेंड असते हो. आणि आता आम्ही तर ठरवलंय की 4थी पर्यंत जाईपर्यंत तुमचा इंग्लिशचा क्लास अटेंडच करायचा. हा. 4थी पर्यंत तुमचा अटेंडच करायचा. दरवर्षी उन्हाळी असू दे, रेग्युलर बॅच असू दे, होय इंग्लिशचा क्लास तुमचा सोडायचा नाही. करेक्ट. हा, मग थँक्यू. त्याच्यामुळं सगळंच पुढचं फ्युचर मध्ये बरं पडतंय पोरांना खरंय. 5वी नाही नंतर. पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या जातात त्यांना, काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी सेमीला जरी गेली ना, तिथलं हा, विज्ञान सुद्धा सोपं जाते मुलांना हे इंग्लिश मधून. म्हणजे इंग्लिश मधनं. हा बरोबर सेमीला आहे, इंग्लिश आहे ना विज्ञान. बरोबर आहे, बरोबर आहे. अहो सर, आम्ही 6वी 7वीला 5वीला, आमच्या काळात आम्ही 5वीला गेल्यानंतर एबीसीडी सुरू झाली. होय हे जे तुम्ही शिकवलं नाही बेसिक, आता होय हे 6वीला गेलं तर आम्हाला 6वी 7वीला गेलं तर येत नव्हतं. ही आता माझी करेक्ट. दुसरीची पोरगी आता काळ ओळखायला लागली, वाक्य कन्वर्ट करायला लागली, वाक्य तयार करायला लागली, ही दुसरीची पोरगी. बरोबर आहे ना. मग म्हणजे किती म्हणजे डिफरन्स झाला. आम्हाला 5वी मध्ये एबीसीडी पहिल्यांदा शिकायला मिळाली. होय ह्यांचं एबीसीडी तर म्हणजे ह्याच्यात अंगणवाडीतच तयार झालं. करेक्ट. पण जी वाक्यरचना होती, वाक्यरचनेचा अर्थ समजणं आणि हा ग्रामर, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स किंवा गोइंग टू ची वाक्य, आयएनजी ची वाक्य किंवा बाकीची तुम्ही क्वेश्चन सेंटेन्स किंवा होय निगेटिव्ह सेंटेन्स, हे जे आहेत ना, हे आम्हाला 6वी 7वी पर्यंत येत नव्हतं. नव्हतं येत सर. हे करेक्ट. ही आता दुसरीची मुलगी शिकली. हा आणि तुम्ही एखाद्या गोष्टीचं एवढं प्रॅक्टिस करून घेताना, असं नाही की मुलांना होमवर्क दिला आणि जावा करा जावा, तुम्ही तसं नाही सर आपण. एक एक वाक्य तुम्ही 8-8, 9-9 वेळा प्रॅक्टिस करून घेताय. होय. नाही ते कसं आणि होतं, मग आम्ही जर मुलांना म्हटलं ना, हे लिहिले हा फळ्यावरती होमवर्क लिहा आणि मला फोटो पाठवा, हा मग ते करत नाहीत सर सगळे. करत नाहीत मुलं, करत हा नाहीत. तुम्ही जे टेक्निक वापरता ना, तुम्ही व्हिडिओ तयार करा, तुम्ही करा, आणि तुम्ही बरोबर माझा क्लास सुरू असताना तुम्ही मध्ये मध्ये 5-5 मिनिटाचा गॅप देता ना, ही हा वाक्यात ही अगोदर तुम्ही करा. त्याच्यामुळे मुलं स्वतः करतात आणि होय. तुम्ही केल्यानंतर आपलं काय चुकलं हे त्यांचं त्यांनी लगेच बघतात. म्हणजे बघतात बघतात. होय त्यांना 50% कॉन्फिडन्स वाढतोय आणि. त्यांची वाढतोय. 50% तयारी त्यांची म्हणजे साईड बाय साईड ऑनलाईनच होते तुमच्या बरोबर. होय आणि राहिलेलं 50% त्यांनी होमवर्क करताना होऊन जाते. होय. त्यामुळे मग मी ऍडमिशन करतो सर या बेसिक क्लासला तुमच्या. हो हो किती चालेल 5 चालेल. तारखेपर्यंत वेळ आहे का नाही नाही तसं असं? काय नाही. हा, तुम्ही करू शकता निवांत ऍडमिशन. 1 जुलैला बॅच चालू होणार आहे. फक्त ठीक ग्रुप आहे. मधल्या विद्यार्थ्यांना आपण आता माहिती द्यायला लागलोय, बाकी कोणाला सांगितलेलं नाही. ते काय झालं, मी एवढं विचारायचं सॉरी तुम्हाला, नाही कारण असू दे ना, म्हणजे काय नाही प्रॉब्लेम सर. शेवटचा दिवस जो तुमचा होता ना क्लासचा, त्या दिवशी तुम्ही ही सगळी माहिती दिली म्हणून मला समजलं. होय परत मुलं म्हटली पप्पा त्या दिवशी काही सुद्धा सरांनी नवीन शिकवलं नाही, नाही फक्त शिकवलं. बाकीचं सगळं गोष्ट पुढे काय शिकवणार याची माहिती शिकवली. होय आणि बाय चान्स मी त्या दिवशी नव्हतो, त्या नाही. दिवशीचं शेवटचं लेक्चर मी अटेंड केलं नाही. हा, नाही त्यात फक्त काही मग शिकवलंच नव्हतं आपण. त्याला हा हा, माहिती दिली आपण कशा पद्धतीने घेणार आहोत पुढचं. कसं बेसिक मध्ये बेसिक तर आपण शिकवलेलंच आहे, पण पुढे काय बरोबर शिकवणार, पालकांची इच्छा असते. आता आमची पोरं लहान आहे, त्यांना काय शिकवणार आहे तुम्ही लहान वयात. तर बरोबर. बेसिक टू ऍडव्हान्स त्यांना सगळं पुढे शिकवत नेतो आपण.
बरोबर, त्या दिवशीचं मी केलं नव्हतं म्हणून तुम्हाला एवढं डीप मध्ये जाऊन विचारलं. तुमचा वेळ घेतला सर, नाही कारण नाही तुम्ही काही बिझी प्रॉब्लेम असता नाही भरपूर. सर, काय नाही. फक्त तुमचं मग बेसिक इंग्लिशच्या ह्याला मी करतोच ऍडमिशन, आणि गणिताचं फक्त मला एक 2-3 लाईव्ह लेसनच्या लिंक पाठवा. मी हो एक हो 2-3 पाठव. अटेंड करून बघतो. मुलांची जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली, पप्पा आम्हाला हे आवडले, करतो आम्ही म्हटलं, तर मग कंटिन्यू करू देत. काय हो 1000 चालेल, रुपयाचा काय विषय नाही मग. काहीच नाही. ठीक आहे. आणि वेळ कशी असणार सर, ही इंग्लिशचं वेगवेगळे किती? असतात टायमिंग, आपण ते करतो त्या पद्धतीने, कारण डबल डबल ऍडमिशन असतात, हा. त्या पद्धतीने ते आपण करत असतो. नाही नाही, मुलं आता 5ला शाळा सुटली जिल्हा हा, परिषदेची. मग ह्यांचा म्हणजे आता इंग्रजीचा क्लास आहे का नाही तुमच्या मुलीचा, 3रीला आहे तो, तिथं तास हा. 1 तास 7ला चालू होईल किंवा 7:15ला. बर. हा, आणि आणि गणिताचं मग ऑड टायमिंग असेल, 7 नंतर किंवा 7:15 नंतर चालू होणार गणितात. आणि मुलाचं कधी चालू होईल? अं, ते एकत्रच आहेत ना, पण एकत्र शिकणार आहेत ना. हो, एकत्र शिकणार आहेत. हा, आपण टायमिंग एकसारखं ठेवत नाही, गणित तिकडं परत तिकडं पण इंग्रजी असं नाही. सकाळच्या फेज मध्ये काय असतात, काय क्लास नाही सकाळी? नाही, सकाळचं ठेवत नाही. मोठ्या मुलांचं जर 8वीची बॅच झाली तर आपण ठेवणार आहोत सकाळच्या पेजमध्ये. ओके, म्हणजे ह्या लहान मुलांचं ठेवणार नाही का? नाही नाही, सकाळची मुलं उठतच नाहीत ना लवकर. हा, उठत नाही लवकर, बरोबर. हा, मग ह्यांचं संध्याकाळीच ठेवताय, म्हणजे 8 वाजेपर्यंत सगळं फ्री मोकळं करून टाका, 8 नाही नंतर बॅच असते? 8:45 पर्यंत होतं सगळे. 8:45 पर्यंत चालतंय का? होय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. हा चालेल. ओके. हा, थँक्यू.